नाव प्रसाद व्यंकटराव सूर्यवंशी, वर्ग चौथा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ गुरुजन समोर बसले विद्यार्थी मित्रांनो, आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्र, आज मला माझ्या शाळेवर भाषण करायचे आहे. ही आवडती मनापासून शाळा, लाविते ळा जसा माऊली बाळा, हसऱ्या फुलांची बाग जशी आनंदी तशीच माझी शाळा, इथे मुले स्वच्छंदी. या कवितेच्या ओळीवरून तुमच्या लक्षात आले असेल की माझ्या भाषणाचा विषय आहे. हो, माझ्या भाषणाचा विषय आहे माझी सुंदर शाळा. शाळा म्हणजे संस्काराचे केंद्र आहे. शाळा म्हणजे ज्ञानाची शिदोरी आहे. खरोखरच ही आपली शाळा किती आपल्यावर लळ लावत असते. मित्र, आपल्याला घडविण्यात 3 गोष्टींचा मोठा हात असतो. पहिले आईवडील, दुसरा परिसर आणि तिसरी आपली शाळा. मोठ्या अपेक्षेने आई वडील आपल्या मुलाला शाळेत टाकतात, तेवढ्या जबाबदारीने शाळा मुलांच्या भविष्याला आकार देत असते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नरसी, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड असे आहे. माझ्या शाळेत येताना, प्रवेश करताना मन प्रसन्न होते. माझ्या शाळेच्या सर्व मित्रांनी खूपच सुंदर फुलबाग फुलवलेली आहे, ते पहा. माझ्या शाळेत एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.